शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता बघा शेतकरी मित्रांनो पी-एम किसान सन्मान निधी योजनांचा बघा 23वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा झालेला आहे. ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात शेतकरी मित्रांनो बघा 23वा हप्ता जर तुमच्या बँक खात्यात अजून सुद्धा जमा झाला नसेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी योजनांचा आता नवव्या हप्त्याचा सुद्धा नंबर लागलेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आज तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार का? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता एकही शेतकरी आता राहिलेला नाही. कारण की शेतकरी मित्रांनो बघा पी-एम किसान सन्मान निधी योजनांचा 23वा हप्ता आता सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहे. आता नंबर लागलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनांच्या 9व्या हप्त्याचा. आता कोणते शेतकरी पात्र आहे म्हणजेच की बघा नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता कोणत्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता मिळवायचा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता बघा राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता बघा नमो शेतकरी योजना महासन्मान निधी योजनाबाबत आता एक अत्यंत आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की बघा तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता जो काय राखलेला होता त्यांचा वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झालेली असून पहिल्या टप्प्यात फक्त 18 जिल्ह्याला हा निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनांचा बघा 9वा हप्ता हे टप्प्याटप्प्याने आता वितरित करण्यात येणार आहे. कारण की आज सर्वप्रथम बघा 18 जिल्ह्यात आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी प्रतीक्षा करत होते की त्यांच्या बँक खात्यात नमोचा आता बघा 9 हप्ता कधी जमा होणार. कारण की आता बघा पी-एम किसानचा 23वा हप्ता आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो 90% शेतकऱ्याच्या खात्यात बघा पी-एम किसानचा 23वा हप्ता जमा झालेला आहे. आता नंबर लागलेला आहे बघा पी-एम किसानच्या 9व्या म्हणजेच की बघा नमो शेतकरी योजनांच्या 9व्या हप्त्याची. आता बघा शेतकरी मित्रांनो या प्रक्रियेत सर्वात आधी बघा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता बघा नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता जे का राखलेला हप्ता आहे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7,400 कोटी रुपये विशेष निधी मंजूर करण्यात आली असून येत्या काही तासातच या भागातील बघा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लाभाची रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा ही सर्वात मोठी आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता नंबर लागलेला आहे बघा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा. शेतकरी मित्रांनो बघा डीबीडीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थट्ट बँक खात्यात जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक ठरवले असून यामध्ये बघा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना प्राधान्याचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजे की बघा सकाळी बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखले असून यामुळे बघा सर्व्हरवर ताण न येता कामात कोणतीही आता बघा त्रुटी न येता डायरेक्ट आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा जशा प्रकारे तुम्हाला पी-एम किसानचा बघा 23वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्याचप्रमाणे आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा नमोचा 9वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो बँक केवायसी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांनाच या राखलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बघा बँकेचे खातं स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना या प्रक्रियेचा प्राधान्याचा लाभ दिला जात असून बँकेकडून तशी सूचना देखील देण्यात आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता बँकेनं स्वतः सूचना दिलेल्या आहे. आता बघा ज्या शेतकऱ्याचं स्टेट बँक ऑफ इंडिया त्याचप्रमाणे बघा बँक ऑफ महाराष्ट्र आणखीन काही बँक आहे जर त्या शेतकऱ्याचं बँकेत खातं असेल अशा शेतकऱ्याला बँकेनं सूचना दिलेल्या आहे की त्यांच्या खात्यात आता आधार कार्ड जर लिंक असेल म्हणजे बघा आधार लिंक असेल त्याचप्रमाणे आधार सिलिंग असेल तर त्यांच्या बँक खात्यात आता प्रत्येकी 2,000 रुपये जमा होणार आहे. बघा राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या मर्यादित आहे अशाच शेतकऱ्याला आता बघा पैसे मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा यामध्ये हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील सुद्धा गरजू बांधवांना येथून लाभ मिळणार शक्य होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी 8वा हप्ता विशेषपणे मिळाला होता केवळ त्यांनाच आता बघा 9व्या हप्त्याचं वितरण या जिल्ह्यामध्ये केले जाणार असल्याचे
कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला बघा पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे, अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे. बघा प्रशासकीय बघा, आता प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेत टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले असून आता बघा परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याने गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट पाहत आहेत. ज्या शेतकऱ्याने आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकशी अचूकपणे जोडलेले असेल तर त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे अधिकृत SMS पुढील काही तासातच त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे बघा नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकेची निवड केली असून यामध्ये बघा बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचं खातं सरकारी बँकेत असल्यास त्यांना निधी वितरणात अधिक गती पाहायला मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यात वर्ग होणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकांमधील व्यवहारावर आता विशेष देखरेख ठेवली जात आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता पी-एम किसानचा बघा 23वा आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे. आता नंबर लागलेला आहे बघा नमोच्या 9व्या हप्त्याचा. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होते. कारण की बघा 22वा हप्ता जेव्हा शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला होता पी-एम किसानचा, त्याच वेळेस जमा होणार होता नमोचा हप्ता, पण अजून सुद्धा जमा झालेला नाही. आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा नमोचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता हे दोन्हीही हप्ते जमा व्हायला पाहिजे. पण शेतकरी मित्रांनो आता बघा काय सांगण्यात आलेलं आहे, आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे. बघा ज्या शेतकऱ्याकडे बघा 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नाहीत, अशाच खास गरजू आणि गरिबी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी आता जमा होणार असून यामध्ये बघा जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही प्रक्रिया अत्यंत बर्तदिक्षपणे राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी आपले पात्रता निकषित पोर्टलवर किंवा महाडीबीडीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचे झालेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनांचा हप्ता राखल्याचं मुख्य कारण म्हणजेच राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होतं, जे आता पूर्ण झालं असून यामध्ये यवतमाळ आणि नांदेडमधील पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ इंडिया मधील खातेधारकांना यांचा लाभ मिळणार आहे. सर्व तांत्रिक बघा अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशाचं वितरण बिना अडकता आणि वेगाने सुरू असल्याने पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आधार लिंक असणाऱ्या सर्वच बँक खातेधारकांना निधी पाठवायचा आदेश राज्य सरकारने दिला असून यामध्ये बघा बुलढाणा आणि बघा कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता राखलेला होता. तेथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे. कोटका महिंद्रा बँक आणि HDFC बँक यासारख्या खाजगी बँकांमध्ये नमोच्या लाभार्थ्यांना देखील या प्रक्रियेला समजून घेण्यात आले असून त्यात देखील तातडीने पैसे वर्ग केले जात आहे. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा दोन्ही हप्ते एकत्र आता मिळण्यास शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाच्या प्रवृत्तीसाठी मोठा आर्थिक बळ मिळणार असून अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात झुकते माप देण्यात आलेले आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप बघा करून सर्वच पात्र शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण करेल अशी माहिती विश्वासाच्या सूत्रामार्फत समोर आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा आज तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. म्हणजेच की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा होऊ शकतात. आता फक्त आज या 18 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वाटप सुरू झालेलं आहे. येथील शेतकऱ्यांना आपले स्टेट बँक तपासून घ्यावे. बघा ज्या शेतकऱ्याला पी-एम किसानचा अजून सुद्धा 23वा हप्ता मिळाला नसेल, अशा शेतकऱ्यांनी बँक तपासून घ्यावे, जेणेकरून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले या नाही झाले. जर शेतकरी मित्रांनो पी-एम किसानचे अजून सुद्धा तुम्हाला 23वा हप्ता जमा झाला नसेल, तर तुमची महत्त्वाची ई-के-वाय-सी आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल, तर तुम्हाला पी-एम किसानचा बघा 23वा हप्ता, त्याचप्रमाणे नमोचा बघा 9वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. जर तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट असेल, तर तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार. जर तुम्हाला पी-एम किसानचे अजून सुद्धा 23वा हप्ता मिळाला नसेल शेतकरी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.